नमस्कार मित्रांनो, आपण संडास आणि बाथरूम याची फिटिंग कशी करतात, पाईप फिटिंग ते बघणार आहोत. हे आहे बाथरूम आणि इथं बसणार आहे आपलं इंडियन सीट. मित्रांनो, बऱ्याच कस्टमरचं म्हणणं असते की आमची दिशेनुसार काम झालं पाहिजे, म्हणजे वास्तूनुसार काम झालं पाहिजेत. त्या हिशोबानं आपण या इंडियन सीटची दिशा उत्तर दक्षिण करणार आहोत. तर ही जी झरी आपण मारलेली आहे ते इंडियन सीटला जो फ्लॅश कॉक देणार आहोत त्यासाठी, आणि त्याला जो एक नळ देणार आहोत पॉइंट टॅप, तो टॅपसाठी आपण त्याला झरी मारलेली आहे. मित्रांनो, हा जो टाईल्सचा फ्लोअर आहे त्यापासून आपला हा जो टॅप आहे 15 ते 18 इंचावर देत असतो आणि त्याच लेवलनं फ्लॅश कॉकचा पॉईंटसुद्धा काढत असतो. त्या फ्लॅश कॉकपासून आपण सरळ त्याला एल्बो मारून तो शीटला कनेक्ट करू. मित्रांनो, आपण हा 1 इंच कनेक्शन आणलेला आहे, 1 इंच, कारण की फोर्स हा मेंटेन राहायला गेला पाहिजे. आपण त्याला कनेक्शन करताना 1/2 असं करणार आहोत. त्यानंतर आपण हा इंडियन सीटमध्ये कस्टमरचं म्हणणं आहे की आम्हाला एक टॅप म्हणजे नळ पाहिजे, की जेणेकरून इंडियन सीटमध्ये आपण इथं बाल्टी वगैरे भरू शकू. त्या हिशोबानं आपण एक टॅप दिलेला आहे, तो आपण 29, 30 आणि 31 म्हणजे 29 ते 32 इंचापर्यंत देऊ शकतो. ही जी झरी आहे यालाही आपण कनेक्शन 1/2 असं करणार आहोत आणि ही सरळ झरी आपण 1 इंचाची कंटिन्यू सरळ संडास सीटच्या याच्यामधून सरळ बाथरूममध्ये आणणार आहोत. हे आहे बाथरूम. या बाथरूममध्ये आपण इथं टाकणार आहोत मिक्सर कॉक. या मिक्सर कॉकचं कनेक्शन आपण सरळ 1 इंचाची ही काय पाईप आलेला आहे त्या पाईपमधून आपण 1/2 कनेक्शन करून इथं आपण कोल्ड वॉटरचं कनेक्शन देणार आहोत. मिक्सर कॉकला एका साईडनं कोल्ड वॉटर कनेक्शन असतं आणि त्याच्या डाव्या साईडनं असतं हॉट वॉटरचं कनेक्शन असतं. आणि ही जी झरी आहेत आपण सरळ आपण शॉवरसाठी देणार आहोत. इथं आपल्याला टाईल्स वगैरे लागल्यानंतर आपण इथं मिक्सर कॉक फिट करणार आहोत. तर इकडून जे आहे ते आहे कोल्ड वॉटर आणि इकडून हॉट वॉटर आहे. तर मित्रांनो, फ्लोअर लेवलपासून आपण त्याचा 36 इंचाचा माप घेणार आहोत. 36 इंचाचा फ्लोअरपासून आपण 36 इंचावर तो मिक्सर कॉक टाकणार आहोत. त्यानंतर आपण जो शॉवरची हाईट ठेवणार आहोत 6.5 इंचपर्यंत, 6.5 फुटापर्यंत, 6.5 फुटापर्यंत त्याची हाईट घेणार आहोत शॉवरची. आणि आपण कंटिन्यू ही झरी जी आहे ती हॉट वॉटरची आपण इथं गिझर फिट करणार आहोत आणि याच गिझरच्या यामधून आपण सरळ वरती हे सोलरसाठी कनेक्शन कंटिन्यू करणार आहोत. हे जे कोल्ड वॉटरचं कनेक्शन आहे हे कोल्ड वॉटर आपण कंटिन्यू स्लॅबपर्यंत असं कंटिन्यू झरी घेऊन जाणार आहोत, की जेणेकरून टाकीचं आउटपुट आपण सरळ या 1 इंचाच्या पाईपमध्ये सरळ खाली आणणार आहोत. आणि याचमध्ये आपण 1/2चा ब्रास टी वापरणार आहोत. या ठिकाणी आपल्याला गिझरचे पॉईंट काढायचे आहेत. गिझर या दिशेला फिट होईल, इथे फिट होणार आहे गिझर. आणि इथं आपण कोल्ड वॉटरचा 1/2ची जी ब्रास टी आहे ती आपण यूज करणार आहोत. आणि याच पाईपमधून आपण इथं कंटिन्यू इथं टी मारून आपण खाली घेणार आहोत आणि खाली घेऊन आपण सरळ या फ्लोअर लेवलनं पाईप टाकून आपण सरळ या दिशेला किचन आहे, किचनमध्ये आपण कनेक्शन घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो, असं सहज आणि सोप्या पद्धतीची फिटिंग आपण इथे बघितली आहे. त्या पाईप फिटिंगसाठी झरी कशी मारतात ते आपण बघितलेले आहे. पॉईंट किती हाईटवर देतात, सिंपल आणि साधं, ते आपण सुद्धा बघितलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.